नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 100 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, पोलीस हा कोणत्या सूचीतील विषय आहे? पोलीस हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर राज्य सूचीतील विषय आहे. पुढील प्रश्न पहा, कारागृह, फौजदारी कायदे हे कोणत्या सूचीत येतात? कारागृह, फौजदारी कायदे हे कोणत्या सूचीत येतात? तर समवर्ती सूची. लक्षात ठेवा, समवर्ती सूची. पुढील प्रश्न पहा, भारताच्या पहिल्या महिला IPS कोण? कोण आहेत? तर किरण बेदी. भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS कोण आहेत? तर मीरा बोरवणकर. मीरा बोरवणकर. पुढील प्रश्न पहा, महिला पोलिसांची नेमणूक करणारे पहिले राज्य कोणते? कोणतं राज्य आहे? तर आपलं महाराष्ट्र राज्य आहे. महिला पोलिसांची नेमणूक करणारे पहिले राज्य महाराष्ट्र. पुढील प्रश्न पहा, पोलिसांविषयी संशोधन करणारी संस्था पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पोलिसांविषयी संशोधन करणारी संस्था पोलीस संशोधन केंद्र कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी मुख्यालय कोठे आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमीचं मुख्यालय कोठे आहे? तर हैदराबाद या ठिकाणी, तेलंगणा राज्यामध्ये. लक्षात ठेवा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी मुख्यालय हैदराबाद, राज्य कोणतं आहे? तेलंगणा. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे मुख्यालय कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचं मुख्यालय नाशिक. पुढचा प्रश्न, 2021 मध्ये श्वान प्रशिक्षण केंद्राची स्थापना कोठे झाली? 2021 मध्ये श्वान प्रशिक्षण केंद्राची स्थापना कोठे झाली? तर बारामती या ठिकाणी. पुढे पहा, पोलीस खात्याचे मुखपत्र कोणते आहे? तर दक्षता. पोलीस खात्याचं मुखपत्र कोणतं आहे? दक्षता. काय आहे ते? मासिक आहे. लक्षात ठेवा. पुढे पहा, राज्य गुप्तवार्ता मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी राज्य गुप्तवार्ता मुख्यालय आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुखास काय म्हणतात? तर गुप्तवार्ता आयुक्त. काय म्हणतात? गुप्तवार्ता आयुक्त. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय कोठे आहे? तर नाशिक या ठिकाणी. महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय नाशिक. पुढे पहा, नक्षलवाद विरुद्ध कार्य करणाऱ्या ग्रे हाऊंड्स पथकाची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? तर आंध्र प्रदेश. नक्षलवाद विरुद्ध कार्य करणाऱ्या ग्रे हाऊंड्स पथकाची स्थापना कोणत्या राज्याने केली आहे? तर आंध्र प्रदेश. पुढे पहा, कारागृह विभाग कोणांतर्गत कार्य करतो? तर गृह विभागांतर्गत. लक्षात ठेवा, कारागृह विभाग कोणांतर्गत कार्य करतो? तर गृह विभाग. पुढचा प्रश्न, कारागृह विभागाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी, येरवडा येथे कारागृह विभागाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पहा, कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? कोणतं आहे? तर सुधारणा व पुनर्वसन. सुधारणा व पुनर्वसन हे कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे. महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर सावंतवाडी. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र सुरक्षा बल याचे प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? सावंतवाडी, सिंधुदुर्ग. पुढे पहा, होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेची स्थापना कधी झाली? तर 6 डिसेंबर 1946. विद्यार्थी मित्रांनो, 10 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेची स्थापना कधी झाली? तर 6 डिसेंबर 1946. पुढील प्रश्न पहा, होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी होमगार्डचं मुख्यालय आहे. पुढे पहा, होमगार्ड या स्वयंसेवी पोलीस संघटनेचे ब्रीदवाक्य काय आहे? ब्रीदवाक्य विचारलं आहे, तर निष्काम सेवा. ब्रीदवाक्य काय आहे? निष्काम सेवा. पुढील प्रश्न पहा, इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर लिऑन. कोठे आहे ते? फ्रान्समध्ये आहे. लक्षात ठेवा, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेलेला आहे.
इंटरपोल या आंतरराष्ट्रीय पोलीस संघटनेचं मुख्यालय कुठे आहे? तर लिऑन. कुठे आहे? फ्रान्समध्ये. पुढे पहा, इंटरपोल ही डॅश डॅश आहे. काय आहे? तर आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. इंटरपोल काय आहे? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना. पुढे पहा, एटीएस. एटीएसचा फुल फॉर्म डॅश डॅश आहे. काय आहे? तर अँटी टेररिझम स्क्वॉड. अँटी टेररिझम स्क्वॉड. लक्षात घ्या, ATS अँटी टेररिझम स्क्वॉड. पुढे पहा, दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकाचे मुख्यालय आहे. पुढील प्रश्न पहा, पोलादपूर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? पोलादपूर. योग्य उत्तर आहे रायगड जिल्ह्यात पोलादपूर तालुका आहे. महाबळेश्वर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर आहे. पुढे पहा, हॉकीचे जादूगार या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर मेजर ध्यानचंद. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार या टोपणनावाने ओळखले जाते. पुढे पहा, बुलढाणा जिल्ह्याचे हवामान कसे आहे? तर उष्ण व कोरडे. बुलढाणा जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. तुंगभद्रा आणि भीमा नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर कृष्णा नदीच्या. लक्षात ठेवा, भीमा नदी कृष्णा नदीची उपनदी आहे आणि तुंगभद्रा नदी सुद्धा कृष्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिला आहे? राज्यपालांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार कोणत्या कलमांतर्गत दिला आहे? तर कलम 213. कलम 213. पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमांतर्गत येते? कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ कोठे आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ आहे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज म्हणजे AFMC कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज. पुढचा प्रश्न, फ्लाइंग सिख या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? फ्लाइंग सिख मिल्खा सिंह यांना. द वॉल. द वॉल या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर राहुल द्रविड यांना द वॉल या टोपणनावाने ओळखले जाते. नागरिकत्व ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात दिलेली आहे? तर भाग 2. लक्षात ठेवा, नागरिकत्व ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये दिलेली आहे. मूलभूत हक्क ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात दिलेली आहे? तर भाग 3. भाग 3 मूलभूत हक्क. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहे. लक्षात घ्या, भाग 2 नागरिकत्व, भाग 3 मूलभूत हक्क. भाग 2 नागरिकत्व आणि भाग 3 मूलभूत हक्क. पुढे पहा, महालक्ष्मी एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते? तर कोल्हापूर ते मुंबई. कोल्हापूर ते मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस. सह्याद्री एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणादरम्यान धावते? तर कोल्हापूर ते मुंबई. कोल्हापूर ते मुंबई दरम्यान सह्याद्री एक्सप्रेस धावते. पुढे पहा, विदर्भातील नागपूर विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 6 जिल्हे आहेत. विदर्भामध्ये नागपूर विभागात, विदर्भातील नागपूर विभागामध्ये एकूण 6 जिल्हे आहेत. अमरावती विभागात एकूण किती जिल्हे आहेत? तर 5 जिल्हे आहेत. लक्षात घ्या, नागपूर विभागामध्ये 6 आणि अमरावती विभागामध्ये 5. पुढचा प्रश्न, भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित मणीकरण वीज प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर हिमाचल प्रदेश. भूऔष्णिक ऊर्जेवर आधारित मणीकरण वीज प्रकल्प हिमाचल प्रदेशमध्ये आहे. भारतात हवामान अंदाजाचे मुख्य कार्यालय कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी हवामान अंदाजाचं मुख्य कार्यालय आहे. पुढे पहा, विधेयक हे धनविधेयक आहे किंवा नाही याचा अंतिम निर्णय कोण देतात? कोण देतात? तर लोकसभेचे अध्यक्ष. विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय लोकसभेचे अध्यक्ष देतात. मसाल्याची राणी कशाला म्हणतात? तर वेलची. मसाल्याची राणी वेलची. पुढील प्रश्न पहा, सम्राट या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते? सम्राट या नामाचे विरुद्ध लिंगी नाम कोणते? तर सम्राज्ञी. सम्राट, सम्राज्ञी. भाषेला ज्यामुळे शोभा येते
त्या गुणधर्मांना काय म्हणतात? तर भाषेचे अलंकार म्हणतात. काय म्हणतात? भाषेचे अलंकार. भाषेला ज्यामुळे शोभा येते त्या गुणधर्माला भाषेचे अलंकार म्हणतात. पुढे पहा, भारताचे प्रमुख अन्न कोणते आहे? तर भात. भात. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील कोणते शिखर सर्वात उंच आहे? तर अस्तंभा. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेतील अस्तंभा शिखर हे सर्वात उंच आहे. पुढे पहा, अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय कोण आहेत? तर अमर्त्य सेन. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव भारतीय अमर्त्य सेन. भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान कोणते वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहेत? तर शहनाई. लक्षात ठेवा, भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान हे शहनाई वाद्य वाजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 108 कशाशी संबंधित आहे? तर संसदेचे संयुक्त अधिवेशन. लक्षात ठेवा, कलम 108 संसदेचे संयुक्त अधिवेशन. भारतीय राज्यघटनेतील कलम 244 कशाशी संबंधित आहे? तर अनुसूचित आणि अनुसूचित जमाती क्षेत्रे. अनुसूचित आणि अनुसूचित जमाती क्षेत्रे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनुसूचित जाती असं आहे. ओके, अनुसूचित जाती, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती क्षेत्रे, कलम 244. पुढे पहा, लक्षद्वीप बेटे ही प्रवाळांपासून बनलेली आहेत म्हणून त्यांना कोणत्या नावाने ओळखली जाते? तर प्रवाळ बेट समूह. लक्षात ठेवा, जी काही लक्षद्वीप बेटे आहे त्यांनाच प्रवाळ बेट समूह या नावाने ओळखले जाते. का? तर ते प्रवाळापासून बनलेली आहे. पुढे पहा, हरियाणा हरिकेन. हरियाणा हरिकेन या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर कपिल देव. कपिल देव यांना हरियाणा हरिकेन या टोपणनावाने ओळखले जाते. मानदेशी एक्सप्रेस या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर ललिता बाबर. मानदेशी एक्सप्रेस या टोपणनावाने ललिता बाबर हिला ओळखले जाते. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम क्रमांक 352 यामध्ये कशाची तरतूद आहे? कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी. पुढे पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 356 यामध्ये कशाची तरतूद आहे? 356 राष्ट्रपती राजवट. लक्षात ठेवा, कलम 352 जर म्हटलं तर राष्ट्रीय आणीबाणी आणि कलम 356 म्हटलं तर राष्ट्रपती राजवट. पुढे पहा, इलेक्ट्रोलिसिसमध्ये कोणता नियम लागू होतो? तर फॅरेडेचा नियम. इलेक्ट्रोलिसिसमध्ये फॅरेडेचा नियम लागू होतो. भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण आहे? तर कल्पना चावला. पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावला. महाराष्ट्रातील आदिवासींचा जिल्हा कोणता? तर नंदुरबार. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती? पुणे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे. लोकहितवादी या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपणनावाने ओळखले जाते. दिवाकर या टोपणनावाने कोणाला ओळखले जाते? तर शंकर काशीनाथ गर्गे. शंकर काशीनाथ गर्गे यांना दिवाकर या टोपणनावाने ओळखले जाते. पुढे पहा, पाकिस्तान देशाची राजधानी कोणती आहे? तर इस्लामाबाद. इस्लामाबाद. जय जवान जय किसान ही घोषणा कोणाची आहे? तर लाल बहादूर शास्त्री यांची घोषणा आहे, जय जवान जय किसान. आर्य या शब्दाचा शब्दशः अर्थ काय आहे? तर आर्य म्हणजे काय? सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ. आर्य म्हणजे सर्वोत्तम किंवा श्रेष्ठ. चरक संहिता नावाचा ग्रंथ कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर वैद्यकीय विषयाशी संबंधित आहे. लक्षात ठेवा, चरक संहिता नावाचा एक ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ वैद्यकीय विषयाशी संबंधित आहे. पुढे पहा, माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला? तर 17 ऑक्टोबर 2000. 17 ऑक्टोबर 2000 माहिती तंत्रज्ञान कायदा अंमलात आला. भारतातील तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य कोणते आहे? तर पश्चिम बंगाल. तांदळाचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य पश्चिम बंगाल. पुढे पहा, केंद्रीय फळ संशोधन केंद्र कोठे आहे? तर गणेश खिंड या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. लक्षात घ्या, केंद्रीय फळ संशोधन केंद्र
गणेश खिंड, पुणे. मसाला पीक संशोधन केंद्र कोठे आहे? तर केरळ या ठिकाणी. मसाला पीक संशोधन केंद्र, केरळ. ब्रह्मांड कोसळणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर मोठे संकट येणे. ब्रह्मांड कोसळणे म्हणजे काय? मोठे संकट येणे. कागाळी करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो? तर तक्रार करणे. कागाळी करणे, तक्रार करणे. जर्मन शास्त्रज्ञ सर विल्यम हर्शल यांनी कोणत्या ग्रहाचा शोध लावला? तर युरेनस. युरेनस किंवा त्यालाच प्रजापती असं सुद्धा म्हणतात. युरेनसला दुसरं नाव आहे प्रजापती. ओके. जर्मन शास्त्रज्ञ सर विल्यम हर्शल यांनी प्रजापतीचा शोध लावला, म्हणजेच युरेनसचा शोध लावला. गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक कशाला म्हटले? तर जे काही क्रिप्स मिशन आलं होतं भारतामध्ये आपल्या, त्याला गांधीजींनी पोस्ट डेटेड चेक असं म्हटलं होतं. लक्षात घ्या, महात्मा गांधींनी पोस्ट डेटेड चेक हे क्रिप्स मिशनला म्हटलं होतं. गांधीजींनी हिंद स्वराज कधी प्रकाशित केले? तर 1908. हिंद स्वराज हे गांधीजींनी 1908 मध्ये प्रकाशित केले. पुढे पहा, प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर किती महिन्याच्या आत घ्यावी लागते? तर 2 महिन्याच्या आत घ्यावी लागते. प्रत्येक आर्थिक वर्षातील ग्रामसभेची पहिली बैठक आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत घ्यावी लागते. पुढील प्रश्न पहा, ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशेब कोणापुढे सादर करावे लागतात? तर ग्रामसभेपुढे. लक्षात घ्या, ग्रामपंचायतीस आपले वार्षिक हिशोब ग्रामसभेपुढे सादर करावे लागतात. अल्ट्रासॉनिक लहरींची वारंवारता किती असते? किती असते? तर 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त. अणुबॉम्ब कोणत्या तत्वावर काम करतो? तर न्यूक्लिअर फिशन. अणुबॉम्ब न्यूक्लिअर फिशन या तत्वावर काम करतो. पुढे पहा, प्रशासकीय अराजकतेच्या आधारावर डलहौसीने कोणते राज्य ब्रिटिश साम्राज्यात सामील केले? तर अवध. अवध. लक्षात घ्या, डलहौसीने अवध हे राज्य ब्रिटिश साम्राज्यात सामील केले. कशाच्या आधारावर? तर प्रशासकीय अराजकता. ओके. भारतात आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया कधी घातला गेला? तर 1835 मध्ये. 1835 मध्ये आधुनिक शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला गेला. पुढे पहा, प्रजापती या ग्रहाचा शोध कोणी लावला? तर सर विल्यम हर्शल यांनी प्रजापती या ग्रहाचा शोध लावला. सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह कोणता? तर नेपच्यून. सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह नेपच्यून. त्यालाच दुसरं नाव आहे वरुण. लक्षात ठेवा, नेपच्यूनलाच वरुण असं म्हणतात. पुढे पहा, बाबा पद्मनजी यांच्या यमुना पर्यटन या कादंबरीचा मुख्य विषय काय आहे? काय आहे? तर विधवांच्या दुःखद स्थितीचे आणि पुनर्विवाहाच्या गरजेचे चित्रण. लक्षात घ्या, यमुना पर्यटन ही कादंबरी बाबा पद्मनजी यांची आहे आणि या कादंबरीचा मुख्य विषय काय आहे? तर विधवांच्या दुःखद स्थितीचे आणि पुनर्विवाहाच्या गरजेचे चित्रण. पुढे पहा, बाबा पद्मनजी यांचे निधन केव्हा झाले? तर 1906 मध्ये बाबा पद्मनजी यांचं निधन झालं. 1906. पुढे पहा, कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणाचे आहे? तर अनुताई वाघ यांचं पुस्तक आहे कोसबाडच्या टेकडीवरून. हा प्रश्न 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. कोसबाडच्या टेकडीवरून हे पुस्तक कोणाचं आहे? तर अनुताई वाघ. गोल्डन गर्ल हे पुस्तक कोणाचे आहे? तर पी.टी. उषा. गोल्डन गर्ल हे पुस्तक पी.टी. उषा यांचं आहे. पुढे पहा, बलवंतराव मेहता समितीने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणावर भर दिला व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेची शिफारस केली. बलवंतराव मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला? तर 24 नोव्हेंबर 1957. सरळ सरळ प्रश्न आहे. बलवंतराव मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला? तर 24 नोव्हेंबर 1957. विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न येऊ शकतो की बलवंतराव मेहता समितीने लोकशाहीच्या डॅश डॅशवर भर दिला. कशावर? तर विकेंद्रीकरणावर भर दिला. ओके.
असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे. जी काही बलवंतराव मेहता समिती होती, या समितीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या किती स्तरीय रचनेची शिफारस केली होती? तर त्रिस्तरीय. किती स्तरीय? त्रिस्तरीय. ओके. पुढील प्रश्न पहा. संविधान निर्मितीची मागणी प्रथम कोणी केली? तर बाळ गंगाधर टिळक यांनी. संविधान सभा कोणत्या आधारावर निवडली गेली? तर वर्गीय मतदान. संविधान सभा कोणत्या आधारावर निवडली गेली? वर्गीय मतदान. पुढे पहा. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या आत्मचरित्राचे नाव काय आहे? तर ध्येय. लक्षात ठेवा, ध्येय हे आत्मचरित्र आहे. कोणाचं आहे? तर मेजर ध्यानचंद यांचं. अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी सुरू झाला? तर 1961. अर्जुन पुरस्कार सुरुवात 1961. पृथ्वीवरील जमिनीच्या विस्तीर्ण सलग भागास खंड असे म्हणतात. पृथ्वीवर अशी एकूण किती खंडे आहेत? तर 7 खंड आहेत. किती खंड आहेत? 7. पुढे पहा. सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? तर हिमालय. सर्वात मोठी पर्वतरांग हिमालय. सर्वात मोठे कचरा व्यवस्थापन केंद्र कोठे आहे? तर दिल्ली या ठिकाणी सर्वात मोठे कचरा व्यवस्थापन केंद्र आहे. उस्ताद झाकीर हुसेन कोणत्या वाद्याशी संबंधित आहे? तर तबला. उस्ताद झाकीर हुसेन तबला या वाद्याशी संबंधित आहे. पुढे पहा. अमेरिकेचा शोध कोणी लावला? तर ख्रिस्तोफर कोलंबस. ख्रिस्तोफर कोलंबस. कधी लावला? 1492. पांढऱ्या हत्तींचा देश कोणता आहे? तर थायलंड. पांढऱ्या हत्तींचा देश थायलंड. कांगारू कोणत्या देशाचे राष्ट्रीय चिन्ह आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे कांगारू. बायोगॅस प्लांटमधून काय तयार होते? तर मिथेन वायू. बायोगॅस प्लांटमधून मिथेन वायू तयार होतो. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह वर्षातून किती वेळा दिशा बदलतात? तर 2दा. हिंदी महासागरातील सागरी प्रवाह वर्षातून 2 वेळा दिशा बदलतात. पुढे पहा. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे काय? तर शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. ग्रीन रिव्होल्यूशन म्हणजे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. भारतीय नौदल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 डिसेंबर. भारतीय नौदल दिन 4 डिसेंबर. वांदिवासची लढाई कधी झाली? तर 22 जानेवारी 1760. 22 जानेवारी 1760 वांदिवासची लढाई. वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कुठे होते? तर पाटणा या ठिकाणी बिहार राज्यामध्ये. वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र पाटणा, बिहार. पुढे पहा. भारताचा संदर्भ घेण्यासाठी इंडिया हा शब्द प्रथम कोणत्या भाषेत वापरला गेला? तर ग्रीक भाषेत वापरला गेला. भारताचा संदर्भ घेण्यासाठी इंडिया हा शब्द प्रथम ग्रीक भाषेत वापरला गेला. भारत सेवक समाज स्थापना कोणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची स्थापना केली. झाशी शहर कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये झाशी शहर आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सीमा कोणी निश्चित केली? तर सर जॉन रॅडक्लिफ. सर जॉन रॅडक्लिफ यांनी भारत आणि पाकिस्तानमधील सीमा निश्चित केली. पुढे पहा. पृथ्वी दिन कधी साजरा केला जातो? तर 22 एप्रिल. पृथ्वी दिन 22 एप्रिल. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी कोणत्या ग्रहासारखी आहे? तर शुक्र. आकार आणि संरचनेच्या बाबतीत पृथ्वी शुक्र ग्रहासारखी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 100 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.